आईस्क्रीम मधील मानवी बोट कंपनीतील कर्मचाऱ्याचा असल्याचं समोर, कर्मचाऱ्याची होणार डीएनए चाचणी, पोलिसांची माहिती। पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। नरहरी झिरवळांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी, बॅनरवर शरद पवारांच्या फोटोनं चर्चांना उधाण, झिरवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार। होय धुतले मी पाय, पटोले माझे दैवत, राजकारण करू नका, पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता आला समोर, विरोधकांवर केली टीका। विधान परिषद निवडणुकीत महायुतीला क्रॉस वोटिंगची भीती, शिंदे अजितदादांच्या पक्षात अस्वस्थता, सूत्रांची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 7वा दिवस, आज काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भेट घेणार, तर वंचितचे प्रकाश आंबेडकरही भेटण्याची शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली भूमिका। नोकऱ्या नीट करा नाहीतर घरी जावं लागेल, आमदार गोपीचंद पडळकरांनी अधिकाऱ्यांना भरला दम। मुंबई आणि ठाणे परिसरात रात्री मुसळधार, पहाटे पावसाचा जोर ओसरला। नितीन गडकरींचा शहरातील विविध प्रकल्पांसह नागनदी स्वच्छता मोहीम गतीनं राबवण्याचे निर्देश, गेल्या वर्षीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावलं उचलण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। मोरबे धरणात 38 दिवस पुरेल इतका पाणी साठा, नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। स्वारगेट ते मंत्रालय, शिवनेरी धावणार, अटल सेतू मार्गे प्रवास जलद होणार। मुंबई महानगरपालिका आजपासून अनधिकृत फूड स्टॉलवर कारवाई करणार, पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती।